प्रत्येक शेतकऱ्याची पहिली पसंत रियल 4 कांदा बियाणे। चमकदार रंग, गोलसर व मोहक आकार, रोगांना प्रतिकारक आणि हमखास उत्पादन। 6 महिन्यांहून अधिक साठवण क्षमता। बाजारपेठेत रियल 4 ला शेतकऱ्यांची सर्वाधिक मागणी। नफा देणारा, टिकाऊ आणि खात्रीशीर सोबती। उच्च उत्पादन, जास्त काळ टिकाऊ आणि बाजारात उत्तम दर मिळवण्यासाठी शेतकरी बांधवांनो, आजच निवडा रियल 4 कांदा वाण। शिवभक्तीमध्ये दृढ विश्वास, समर्पण भावना असेल तर सुखाचे सर्व अडथळे आपोआप दूर होतील। शिवपुराण कथेतून जेवढा भक्तीचा रसभाव तुम्ही ग्रहण कराल तेवढी तुमची भक्ती तुम्हाला शिवापर्यंत घेऊन जाईल, असा संदेश पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांनी शिवपुराण कथेत लाखो भाविकांना दिलाय। अस्तगाव येथे भक्तिमय वातावरणात 4 दिवसांच्या शिवपुराण कथेचा प्रारंभ लाखो भाविकांच्या उपस्थितीत हर हर महादेवाचा जयघोष करीत करण्यात आला। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सौ शालिनीताई विखे पाटील यांच्या शुभ हस्ते शिवपूजन करून शिवपुराण कथेचा प्रारंभ करण्यात आला। पहिल्या व दुसऱ्या दिवशी भाविकांच्या उपस्थितीने गर्दीचा उच्चांक मोडल्याचं दिसून आलंय। कथेच्या निमित्तानं डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुयोग्य नियोजन झाल्यामुळे गर्दी असूनही भाविकांना कथेचा आस्वाद घेता आला। पंडित प्रदीप मिश्रा यांनी साईबाबांच्या भूमीचा उल्लेख करून शिवपुराण कथा या भागामध्ये होणं या पाठीमागे सुद्धा एक मोठी पुण्याई आहे। शिवपुराण कथा ऐकण्यासाठी सुद्धा मनामध्ये भाव असावा लागतो आणि कथेचे आयोजन करण्याचा भाव मनामध्ये येणं यामध्ये सुद्धा शिवाची आराधनाच दडलेली आहे। विखे पाटील परिवाराला मिळालेली पुण्याई पाहता कथेचं आयोजन करणं त्यांच्या मनामध्ये येणं यामध्ये शिवभक्तीमध्ये असलेल्या भाव आणि दृढ विश्वास यांचे द्योतक असल्याचं त्यांनी आवर्जून सांगितलं। शिव आराधनेमध्ये द्या करुणा असणं महत्त्वाचं आहे। शिवाच्या मंदिरात जाऊन आराधनेमध्ये सातत्य राखणाऱ्या भाविकांना आलेल्या अनुभवरूपी पत्रांचं प्रदीप मिश्रा यांनी वाचन करून कोणत्याही भक्तीमध्ये निर्मल भाव असावा लागतो, त्यातूनच भक्तिरूपी आनंद आत्मसात करता येतो। महादेवाच्या पिंडीवर होणाऱ्या अभिषेकाचं जलप्राशन करून जगणाऱ्या पाण्यांमधील माशांचे उदाहरण देऊन पंडित मिश्रा महाराज म्हणाले की महादेवाच्या पिंडीत होणारा जलाभिषेक हा प्रत्येक प्रश्नाचं उत्तर ठरतो, असं त्यांनी भाविकांना सांगितलंय। या प्रसंगी सर्वांचं स्वागत करताना मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले की पंडित प्रदीप कुमार मिश्रा यांच्या शिवपुराण कथेचे आयोजन करण्याची मिळालेली संधी ही पूर्वाश्रमीची पुण्याईच आहे। सनातन संस्कृतीला साजेसा असा शिवपुराण सोहळा आजपासून सुरू होत आहे। सर्व भाविकांच्या पाठबळानं हा आध्यात्मिक सोहळा ऐतिहासिक ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय।